आणि अशा एखाद्या जिवलग व्यक्तीचा आणि आपला जर दुरावा निर्माण झाला तर माणसाला काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. तो तर देव होता. विठाला विठाला त्याच्यात परत फीडबॅक पण मला या साऊंड मध्ये विठाला एकदा जीव लागला ना विरह सहन होत नाही माणसात. माणूस झुरणीला. एखादा जीवलग मित्र आहे, जीवलग मात्र एका ताटात खाणारा, एकच कपडे दोघांनी घालायचे, सारखेच कपडे. वेळ आली तर असा म्हणणारा तुझ्या केसाला धक्का आहे तर पठ्याच्या जीवाला धक्का आहे. इतका जीवलग की ज्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. प्राणाचे सोयरे भेटे जीवी भूतली संकटे तेथ निवेदिता न वाटे संकोच काही. जीवलग मित्र कोणाला म्हणायचं? आपल्या हृदयामध्ये एखादी जर घटना घडली, एखादं जर आपल्याला जर दुःख असेल, ते मनामध्ये सलत असेल, घरातल्या माणसाला सांगण्याऐवजी आपण ज्यांना सांगतो त्याला काय म्हणायचं? मित्र. जीवलग. काय म्हणायचं? जीवलग. जीवलग. आता त्या मैत्रीमध्ये पुन्हा काय काय प्रकार. आपण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे आणि समोरच्याने ऍक्सेप्ट केली, मग तो आपल्या कोण झाला? मित्र झाला. मित्र मित्र. आता मला माझे 5,000 आहेत, त्या फेसबुकवर आपले 5,000 आहेत. हेच बघत मला नाही कटाळा. ते 5,000 झालेत माझे. ते काय म्हणतात नाही फ्रेंड, त्याचं सगळं संपलंय त्याचं. आता जेवढे 5,000 ते ज्यांना मी पाठवले, ज्यांनी मला ऍक्सेप्ट केले, ते जर आता माझ्या समोर आले, मी त्याला ओळखत नाही. आपण ते समाजाला सांगतात महाराजाचा मी फेसबुक फ्रेंड आहे. कोण आहे मी? फेसबुक फ्रेंड फक्त तुम्हाला फॉलो करण्यापुरता आहे, पण तो फ्रेंड नाहीये. फक्त तुमचे विचार जुळतात म्हणून त्यांनी तुम्हाला फॉलो केलंय. चला तुम्ही कुठेतरी एक परमार्थिक आहे, आपल्याला काही तुमचे 2 शब्द कानावर यावं. आता ह्या ज्या फ्रेंड करतात ना, ह्या ज्या ऍक्सेप्ट करतात ना, ह्या ज्यांना पाठवलात ना, कोणाला पाठवतात विचारा. ह्याचे जास्तीत जास्त फ्रेंड कोण आहेत? साडीचं दुकान, सोन्याचं दुकान, भांड्याचं दुकान, किराणे दुकान. का तर त्यांना तिथं त्यांच्याशी काम आहे ना. पार्लरवाले, चला तिचं तरी काहीतरी नवीन, आपल्याला काहीतरी नवीन डिझाईन बघायला मिळेल म्हणून या एकमेकाला रिक्वेस्ट पाठवतात. पण त्याच्यामध्ये जीवलगपणा आला कुठून? विठाला विठाला. त्याला जीवलग म्हणता येत नाही. जीवलग कशाला म्हणतात? ज्याच्या करता आपण काय ओळून टाकायची तयारी दर्शवतो? जीव ओळून टाकायची तयारी दर्शवतो. आता ह्या जीवलग एकमेकाला म्हणतात ना, विचारा एकमेकाला पासवर्ड माहिती का मला? देऊन दाखवा मला. जर एकमेकीचा तुम्हाला पासवर्ड माहित असेल तर मी त्याला जीवलग समजेन. काय समजेन? नाही तर मग मैत्रिणी. मग तशी आता किती आहे की किती पार्टी. चला भिशी, ती एक मैत्रीण झाली. तू येते का आमच्या भिशीत? हो या मला. जीवलग नाही म्हणता येणार. तुम्हाला जर एकमेकीचा पासवर्ड माहित असेल, तुमच्या घरात झालेली भाजी एखाद्या वेळेस इतकी चवदार लागली तर तुमचं मन म्हणलं पाहिजे की मी काय करायला पाहिजे? मैत्रिणीला द्यावं. ताईला द्यायलाच पाहिजे. ही एकटी खाणं म्हणजे चांगलं नाही. याचं नाव जीवलग. 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 विठाला विठाला.
रेकॉर्ड केलाय बघ, अशी मी तुम्हाला ओळी म्हणून दाखवली. तेच निवेदिता न वाटे संकोच काही, ज्या गोष्टी व्यक्त करण्याकरता संकोच वाटत नाही त्याचं नाव जिवलग. निसंकोच म्हणे आपण ज्यांच्या समोर आपल्या भावना मांडतो त्याला मैत्री म्हणतात, त्यांना जिवलग म्हणतात. आणि एखादी जिवलग मैत्रीण जर दुरावली, आता मैत्री दुरावायला काही फार मोठं कारण लागणं झालं. एखादा तुम्ही कॉल केलाय आणि तिनं जर नाही उचलला तर ते सगळं तुम्ही काय करून चालला, विसरून चाललात. एकच कॉल फक्त उचलला नाही, पण तिची काय अडचण असेल त्याच्याशी काही घेणं देणं नाही. तिनं माझा फोन उचलला नाही ना, आजपासून अनफॉलो. फॉलो नाही काय, हे कसलं जीवलग आहे. विठाला विठाला जीवलग मैत्रीचं उदाहरण सांगू तुम्हाला. जीवलग कोणाला म्हणायचं? आपल्या लहानपणी आपण ज्यावेळी किराणा दुकानावर जायचो त्यावेळेस आपल्या आवडीच्या 3च वस्तू होत्या खायच्या. एक बिस्किट, दुसरं गोळ्या, तिसरे मुरकुल. आपल्या आवडीच्या गोष्टी किती होत्या? बिस्किट, गोळ्या आणि मुरकुल. आता विचारा ह्याला आवडीचं का एवढा घेऊन आले, ह्याला विचारा. ते नादातच आहे. कोण आटत महाराज म्हणला काय गेलं गेलं बघा, नादात आहे ते. आणि मी तिकडे बघू नका, त्याचं तर जमलं. नोटेशन नोटेशन चल देतो. विचारा त्याला काय आवडतं. त्याला बिस्किट आवडत नाही, त्याला गोळ्या आवडत नाही, त्याला मुरकुले आवडत नाही, चॉकलेट, मुरकुले, मॅगी, चिप्स. मुरकुले आवडते का? मग काय आवडते? त्याचं त्याला खेळू द्या, काय नाही. विठाला विठाला आपल्या लहानपणी एखादा पाहुणा आला आणि जर आपल्याला 10-5 पैसे दिले, 5 पैशाचे 5 मुरकुले येतो. 5 बोटात 5 अंगठ्या घालायचो आपण. आणि दुपारपर्यंत तसंच गावात सोन्याच्या अंगठ्या दुपारपर्यंत खाल्लं तरी उगाच थोडं 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 बारीक, म्हणजे जास्त राहावं ना दुपार. म्हणजे काय वाढायले का? वाढायले आपुलकी होती, प्रत्येक वस्तूची आपुलकी होती. आणि तेवढ्यामध्ये एखादा क्लासमेट, जिवलग मित्र भेटावा, त्याला सोडून खात नव्हतं आपण, त्याला जिवलग नाही. एक मित्र दुकानावर गेला आणि चॉकलेट घेत, अर्ध तिथंच खाल्लं आणि अर्ध पुन्हा त्या कापडामध्ये गुंडळून आणलं. आणि त्याच्या मित्राला म्हणला ओळख काय? आता ह्याला का काय अंतर्दृष्टी आहे का ओळखायला? थोडं दाखव म्हणला, थोडं. आणि मग थोडं या साईडनं असं थोडं ते प्लास्टिक दिसलं, ओळखलं म्हणला काय चॉकलेट आहे. और कसं काय कागदावरच ओळखतो म्हणला. आणि मग त्याला ते त्याचा भेटलेला मित्र म्हणला देवा गड्या थोडं, कसं द्याव, थोडं द्याव. हे म्हणला दिला असतं रे काय उष्ट का म्हणला चिमणीच्या दाताने.